थांबा की अहो ती भुईमुग पेरायचा होता मला. अरे आधी पैसे द्या मग तुम्हाला फुकट जायचं तिकडे जा मला काम आहे जरा. अहो काय झालं माहिती का ती 2-4 बकरी विकायची झाली ना झालं आता ते सगळं तुमची बकरी का शिर्डी का लॉट सगळा विकला का एकदाच हा का काय नाही बारकं पिलू विकले आता मोठं विकले आता याला आता कुठलं येणार बारके पिलू इकडे मोठं व्हायचंच कुठून पुन्हा येणार शिव येली का ती येली गेली तुम्ही पाठ घरी ठेवायची बोका विकलं का लगेच पण देऊ तुम्हाला फक्त आम्हाला काय नाही करायचं? नाही नाही आम्हाला फिरायला जायचं आम्हाला फार तिकडे जायचे आम्हाला पण फिरायला जायचं 2-4 जण आहेत आम्ही आम्ही बी जाणार ते महिन्याने ही म्हणा मी हे महिना जाणार आम्ही ह्याला आम्ही ट्रेनर जाणार पैसे देऊन आम्ही महिन्यात जाऊ. बरं एक काम का पैसे द्या लागतील का हा पैसे द्यावा लागतात. पैसे द्यायची पाठवतो. बरं अर्धा जिकर भुईमुग आता जमते न्यायला हा जमते बरं मी काय करतो आता हा. घरी जातो मी येतो टाकतो. लगेच द्यावा लागेल भुईमुग पैसे. घेऊन येतो हा, या. भुईमुग पेरला का लगेच पैसे देतो मग तुम्ही रात्रीत लावतात नाही असा अंदाजच आहे तुमचा पुन्हा देत नाही तुम्ही पैसे देत नाही एकदा फिरल्यावर माझा विश्वास ठेवा दादाने माझा विश्वास ठेवला दादा 2 मिनिट बिल्डिंग हा त्याची दोन बिल्डिंग झाली का पडली सगळी. नाही राव झाली काय बरं बरं नक्की देतो हा नक्की नाही या लवकर. लगेच येतो हा, या, या. हो. मासे मिठाचं भाडं का त्याचा माझं बिल निघलं नाही तर तुझ्याकडे भाड्याचं घेऊन बसला रे निघतं बिल देणारच की पैसे देऊन टाकावं लवकर भाडे तुमच्या बिलाचं मला काय देणं घेणं सरकारी काम थांबा असतं मग तोच असतं माझं वर्षा बिलाचं तर मी बिलांशिवाय देऊ शकत नाही ए बाळासाहेब काय नका सचिन राव ते रस्त्याचं केलं नाही मरणाची गाड्या आधार तिथं नुसता निमा रस्ता केलाय निमा ठेवलाय तर हायाची बिलं निघली नाहीत आणि कशाची बिलं निघली नाही तेच म्हणतो निमा तरी कशाला करायचा मग मग आता निमा केला पदरून बरं शिकडल्या रस्त्याचं केला बाय पहिल्या सरपंचाने तेवढं बी केलं नाही तेवढं तरी केलं नाही तेवढं लय बरं केलंय तुम्ही 3 नळ खोलले ना का एक गरम पाण्याचा आणि एक गार पाण्याचा ती कसली सिस्टीम आहे का अरे नवीन सिस्टीम जिल्ह्यात आपल्या मात्रेवाडीचं 1 नंबर आलाय लय मोठा विकास चालू आहे म्हणून लय मोठा विकास आहे आपल्या गावाचा सारी सुविधा केली गरम गार पाण्याची पहिल्या सरपंचांनी बल्ब बदललं तुम्ही डायरेक्ट 5 आणि बदलून 3 नळ चालू केलं ना त्यामध्ये एवढं रोडचं खराब कशामध्ये झाली त्यामुळे झाली काय की मग आता हे पूर्ण रोड करायचं डबल निम्मा राहिला ती पण परत म्हणाला. काय डबल करणार आपण मग तर लयच बरं आहे ना. बरं, बाकीचं आता शिकवलं 6 महिने राहिला आणि 5-4.5 वर्ष जायचे मग तर आपलं गाव लय विकास होणार आपल्या गावात मग पुन्हा येतात पुण्यात राहत होता ते बरं झालं मी तुला मग निवडून आणलं की मग निवडून आणलं तर बरं झालं बरं ते ह्याचं काय त्याच्या मागे पळत होता तुझ्यात मागं होतं ना का हा, मनाला गाडीच्या मागं होतो काय म्हणतो कोण कोणाच्या का मागं असा ना विकास केला तिला बरं झालं हा. आणि ते ह्याचं कसं आता आपल्या पार्टी करायची करेक्ट पैसे जमा करा की. करू एक इलेक्शन नक्की बांधणं वाटे नाही आता काय झालं गेलं इलेक्शन बरं सांगितलं नाही म्हणतात बांधणं झाल्या मग तुमच्या जवळची बांधणं लावते ना आम्ही निवडणूक बघत बसतो निवडणूक सोन्यामध्ये. झालं गेलं का आता विषय जमतंय मग. करा जमा करा जमतंय मग पैसे गोळा करतो 500 करा समजा 3 डिसेंबर मस्त पैकी जमतं तसं करू आणि तेच 31 डिसेंबरचं नक्की पार्टीत करू करू करा 500 बघू तुम्ही देणार पैसे नाही तर मसाला पुढे आणा परत सगळा गोळ होईल मसाला पुढे मलाच लावून पैसे भरा भाडं राहिले त्याचं तुम्ही बघून घेतलं सगळ्या नावाला मग तुझं तू 500 जमा करतेस तुम्ही 500 पाठवा मला फोन केला जेवायला किती सुशेष केला तसं करू हॉटेल शिवशेत केलं जायचं तसं करू पण आधी पार्टी करू आपण 31 डिसेंबरची आणि परत जाऊ जेवायला नंतर जेव्हा काय हॉटेल 1 नंबर क्वालिटी म्हणतात नंतर आपण आपल्या पार्क मध्ये आधी बरं मस्त पैकी बरं मी येतो गाड्या पुढे बरं चालतंय तुम्ही बाकी सगळं नियोजन करा चालतंय येतो 3-4 दगड जरा पातिली बितली सगळं आपलं नियोजन तिथं काम माझ्याकडे असतात कारण सोन्याला सांगू तुमचं सोन्या आहे का सोन्या चिटकून आहे लवकर या चालतं मी बघतो दादा मी काय उपाशीच राहणार आता 31 तारखेपर्यंत तसं करा असं मटण खाणार आहे लईच मी पण उपाशी राहू का मग नाही मला जम निघत नाही मला भूक लागली एक्स्ट्रा मटण हाणायचं पैसे आले की मटण हाणायचं आता उपाशीच राहतो मला भूक लागते मी काय उपाशी राहत नाही मी येतो दादा मी सांगतो भाकर खाणार की तशी हा, जमतंय मग. उपाशी नाही राहू शकत जमतंय मग. मटणाला उपाशी राहणार आहे काय सरपंच निमास रोड केला ना तुम्ही माझं पैसे म्हण थांबा 2 काय पैसे म्हणता ही त्याचं टाका मिळतं सिमेंटाचे पैसे राहिले मासे मिळायचे पैसे तुम्ही रस्ता करणार नका करू माझं पैसे एकटं मला हप्ता पाणी असते माझ्याकडे येऊन बरं रोडचा बघाकडे एवढे निमास केलेला बाळ्यासारखं तू बोलायला लागला का तू माझीकडे हाणसर बाळायचे नाही ना ती बाळ्याने दिले काय तुला ना दिली काय पर लय गचकन खोल दिलं बायन पण ते रस्त्याचं बघा तेवढं अरे बघू सारं बघू लय मोठं निघत आहे
अर्धा राहिलेला पूर्ण करू. अरे सोने माझ्या पैशाचं बघ की बाबा. आता मी ते काही मी फिंदू पागाय करते कडे मला लागलं किती मारण्याचं पैसे दे माझं द्यायचं आणि पुन्हा द्यायचं पुन्हा म्हणजे भाडं माझं आहे. इमानदारी द्या ना काय म्हणणार तुझ्याकडे जिम्मेदारी. पैसे देत जा बरं मला. तुम्ही द्या ना माझ्याकडे पैसे कसलं देऊ मी ह्यांचे पैसे तुला आले तुझ्याच नाव टाकले ना तुला म्हणून 2-4 दिवसात. माझं पैशाचं नियोजन लावा तुम्ही. तुमचं दिल्याशिवाय राहत नाही मी नाहीतर तुमचा खर्च फरक सगळंच बुजून टाकेल. आता पुणे पिकअप लावायचं नाही. असले आपल्या माणसं नको. तिला बुजबळचं लावायचं दुसऱ्या वेळेस असले पिकअप लावू नको. मला दुसऱ्या तुझी गरज नाही. 4 ठिकाला काय परवडतं तुमचं. बुजबळचं लावा आम्ही बुजबळ लावा तिकडे कसला बुजबळ आहे. बुजबळ म्हणा तुझं असलं तर कुणी असो त्याच्यात लावून टाकू आपण पिकअप. ती बाळ्या म्हणजे 31 डिसेंबरची पार्टी करायची मला म्हणत होता ते तेवढं नियोजन करू. अरे मला बी घेता का. घेऊ तुम्हाला बी माझ्या भाड्याचे पैसे आहेत तुमच्याकडे. पैसे काय मी देऊ शकत नाही. बरं जाऊ दे. त्या भाड्याचे पैसे पण काय तांदूळ माहिती, वाढायचे. एवढी एवढी भाकर खाय काय एवढी एवढी भाकर खाय राखे सवाने पोट इकडे 6 भाकरी हाणतोय. एवढी भाकर खाय भाकरीचं आपापल्या कसं नियोजन आणायला लावा. तसं असतं गाव दाजी. दादा चल पटकन पार्टी करायची आपण. मानलं गेला का आला काय ना दादा एकदम कंपनी आम्हाला. अरे तू आधी मी कसं काय करावं पैसे कोंबड्याची अंडी मी इकीन र. पण कसं आहे आता 10 रुपयाला अंडे हो. 7 रुपयाला 8 रुपयाला 10 रुपयाला 11 रुपयाला अंडे नाही 12 रुपयाला अंडे. हं. 10 अंडी इकली 120 रुपये आणि 100 अंडी इकली 1200 रुपये. अरे तुझं दार खरं मग मी कशाच पैसे करायचे तू एवढे पण रुपये काय नाही बस तो माझे पैसे बरोबर तो पण लगेच येतो हं. पण पातील चुलीची 3 दविड आणि सरपान ती तुझ्याकडे लागलो मी. बरं बरं तसं पण माझ्याकडे तर पैसे नाही का जमलं तर तुला भरायला लागतं. अरे माझे पैसा नाही अरे तुला 20 रुपये नाहीत का 20 रुपये 10 रुपये नाही मसाला पुडा मसाला मसाला पुडा पुढे पुढे नाही पैसे नका तुला बरं का पैसे कुठे लावतो नेमकं मला तीच कळणार आहे. अरे कुठलं होतं पैसे रे कांद्याचं आलं तर ₹1,00,000 वांग्याचं आलं तर ₹50,000 गेलेला का तिकडे त्या कांद्या वांग्याच्या वाटाने कामा नाही वेळे. हा. बरं उरत पाचशेला मी 200 जण बाकीचे बघतो बघ, बघ, आणि बघ. लवकर उरूच. हा, लगेच काय करता काका. काय लिकीच काढतोय. हाय का मला थोडं. हाय की. मला ती पार्टीला पैसे कमी पडलेत व. हा हा मी दिसतो ना पूर्ण हे पण दिसत ना. वरी 2 बोट जागा शिल्लक आहे ना आमच्या वरी जमतंय. पैसे कमी पडलेत पार्टीला मग किती रुपये देता मग काम करतो. 50 रुपये. नाही मग जमत मला 100 रुपये पाहिजे होते, देता का. इतका असत व्हायला का. मग 150 द्या मग जमल का. नाही इतकं 10 दिन वरची 110 होय. हा नाही मग जमत नाही मग हे तसं असतं काय मग किती शेवट किती म्हणता मग? बरं तुमचं नाही माझं. 125 पस्तर दिन हा, मग जमतंय. बरं काय काम करायचं तेवढं ते सांगा. काही खांदू लागायचं माती वडू बरं लागायची. फोन पेला पैसे पाठवा घ्या मोबाईल असतो की तुमच्याकडे. माझ्याकडे नाही मोबाईल. बरं बरं पैसे कसे देता मग. घरी गेल्या चालते गावात गेला पैसे द्या मग. माती वड बरे नाही. अरे तिथं खोर आहे. ती खोऱ्याने वड की खोर जीसीबी का यायची खोरीने वडाय काय ती खोर आहे की आपलं हाताने वडायचं. वडायचं होय. हा लय अवघड आहे गड्या. तीच वाढायची का. हा हा बस राहू दे बस का? का? बस राहू दे. तेवढे पैसे द्या मग. हा देतो घरी तुला आले. येऊ का मग. हा आला का सच्चा तू ही पार्टीचे पैसे तरी देते का काय मला. एक काम करतो रे तू मसाला पुढे तरी दिला तसं कर. एक काम कर. हा आता ते बी कोणी जाणार होतं त्याचं मला बी काम आहे. हा दुकानात जा हा. आणि तिथनं 4 मसाले पुढे घेऊन तुझं नाव सांगू का. हा, नाव सांग माझं. अरे चेअर ना हा. अरे. चेअर. हो जसं. माझ्या मागे लय काम आहे तुझं पटकन जायचंय. काम आहे ना. उरका मग संध्याकाळी या टायमाला तुला चेअर दुसरं बघ. हा चालतं चेअर चेअर. हा येस आणू काय हा हा त्यापेक्षा का चेअर ना. हा चेअर द्या म्हणते 4,000 हो. 4,000 अहो खरंच विचारा चालला चेअर ना. चेअर बघा चेअर म्हणतात का ना द्या चेअर. काय नेल्याला मसाले पुढे किती झाले पैसे. मसाला पुढे नेल्या अहो राव त्याला चेअर मसाला पुढे सांगितलं 4,000 नव्हतं. तुम्ही बी काय चांगल्या माणसाला पैसे दिलेत राव. बरं तुमची ना चूक तुम्ही दिलं दे म्हणल्या बायाकडे बघत होता. पैसे पाठवतो ऑनलाईन. दार होतो लाईट येणार आहे 10 ते काय चाललंय बघतो. बायाने बी त्याला चेअर मशालाच पुढे घे म्हणलं की त्याने 4,000 घेऊन आलं दुकानातलं. ते बी बघावं लागेल मला. आता 10 कडे जातो. बायाने डोकं खाल्लंय कशामुळे त्याने पैसे घेतात तेच मला बघायचं. त्याकडे बायाकडे बघतोच आता. आणि कुठं बेवड्याच्या नादी लागा वाटतंय तरी नाही त्याकडे बघावं लागेल. आज 4,000 घेतले पण उद्या 10,000 घेईन. पटकन दादा पाईप मला भूक लागली. ए बाळ्या
अरे चटकुनी बस आपल्या पार्टीला जायचं. ही नट कशी नट विकू का मला 5 रुपये कमी पडल्यात पार्टीला बरं नट विकू का पुन्हा काय नट ए बाबा पार्टी 5 रुपयासाठी तू नटी विकतो वय. आपल्याला काय 5 रुपये भेटले म्हणजे बाद झालं की काय का माणूस तू नुसतं तुझं पैशावरच लक्ष हा दुसरं काहीच नाही. बरं उचल हा? उचल झालं का? पलीकडे लिस्टला का जा तिकडे पळ. दादा कोक पण आला कोक विकू ऐकला आला 25 रुपये तरी भेटले गेला का 25 रुपयाला ती का 25 रुपयाला भेटते काय कोक विकतो पार्टीला कमी पडलं का मला आणि पुन्हा तिथं काय बसवतो पुन्हा पाणी काढायला. आपल्याला काय करायचंय लोक आपलं त्याला काय काय माणूस का आपलं कळाला दुसरं. अरे राहू दे बाळा राह. हा, घे पुढचं उचल पाठील पाईप बघ उचलतोय का उचल भूक लागलेला का दिसलं का थांबण्यात बसवतो इथला बस येऊ काय पोर काय काय पाना पान आहे इकडे. काय रे बाबा कुठे पण हे सरला घरी अरे हे ताणलं होतं की काय रे तुझं तर जिथं जावं तिथं राडाच सगळा तो पान कुठे इसरून टाकलं काय तुझ्या बघील तर पान बरं उरक पटकन मला भूक लागली ती खाली मोटर बघ पटकन बघतो काय कर तू तिकडे पान तो तिथं मी ठेवला. दगडाने आवडतो पाना आवड नाही दगडाने अरे फुटायची पाईपलाईन अरे तिथं पान आहे की पान बरं तसं करतो मग ठीक आहे हा कुठलं मोटर हा मोटर उचल हो उचल आवड तू वर जाशील ना खाली पडशील हिरीत. नाना वड सामान्य वड. हा ओके जमतय बस 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 आहे बस 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 थांब मी पाईप उचलतो हा तू तिथं बघ. तू पाईप उचल तुम्ही बघू इथं हा जमतय उचल पाईप हो बघ हा उचल हा बघ हा, उचल हो उचल वड. उचल अरे काय अरे उचल उचल की मागच्या का काय अरे उचल. कामार अरे काय माणूस तुला काय लागा दादा तुला उचल म्हणतो तरी उचल्या ना तू काहीच करी ना कसं तू रे काय करत होता हाताला खांजी होतो रे जरा कसं तरी झालं आधी एकदा काय खांदो होतं का दगडाने खांदो नाही तर नाही दगड लय रुत्याला लागला नाही हाताला तुम्ही खांदो का नाही उचल चल अरे माझं कंबार घालून लोक मला भूक लागली का ते कावळ ओढून कावळ मेल असते पार्टीला का तुला सरदू आणखी देतो का पार्टी पार्टी दे मग मोठी चांगली मोठी. तुझ्या हिशेच मी खाणार हा तुझ्या हिशेच मी खाणार अरे सगळं खा मग जमतंय मग उचल चल काय भूक लागली मला चल उचल जमते ए, थांब बस थांब इकडला पाईप बसू तुम्ही ठेवला का बसवायचा थोडा राहिला का काय पोर गायला का हे तुला पार्टी यायचं नाही काय की मग काय झालं बसव बशील ओके चल बरं आता आणि तो सहज बसत होता तरी मला उचल बेजार केली का तू काय सांगा तुला पाईप असा हे? होता, असा तिरका पाईप व्हायचा असा हा होईल का मोठं बसवायला खाली जमतंय बघ जमतंय होतंय का ओके आता ओके होतंय बघा हा बोल ना तिकडला पाईप लवकर जोडून ये मी गाडी चालू करतो वर. तिकडला पाईप काय तिकडला पाईप मला भूक लागली बाबा अरे खाचीन की तेवढा पाईप जो मग पाईप जोड नाही जोडलं कसं मला गॅस बॉटल द्यायला लागते अरे तुला कटाळ स्टोर मला गॅस बॉटल चेअर तरी द्यायच्या मग सगळं देतो बाबा मग जमते ये पटकन ना मी आलोच पाईप दूध पटकून जोड ये बरं होय लवकर ये अरे दादा गडबड खायची की अरे जायचंय मला लवकर गाडी घेऊन अरे तू पार्टीचं नियोजन करायचंय ते आपल्याला अगदी बाळ आहे का पार्टीत मग काय तर मग बायला आणायला चाललो होता मी अरे बाळ्याला जा आणायला पण बाजू नको आले नाही तर धिंगाणा करीन जेवायचा नाही कशाचं मी त्याला सांगितलं मशाला पुढे घेऊन ये हा. गेलं ना चेअर मशाला पुढे घेऊन ये मला आलं 4,000 घेऊन त्या दुकानदाराकडून हे तसलं करू नको ते मला आपल्या शब्दाला किंमत देतोय सांगितलं असं काय लय चक्कर आहे गड्या बाळ्याचं काय ते उपयोगी देत कशाला नाही. बेवढा विश्वास ठेवतो पण ती मला असं मी त्याला कशाला लावत सांगितलं असतो आता ते अरे सगळं दुसऱ्या बाहेर जायचं. गावातलं एखादं पोरग गरीब ती जावं लागतं पण आता कामाला बी कोण येते जाते पळत इकडे तिकडे मटण म्हणलं की दारू म्हणलं की पळत काय बी करू लागतं अरे मान्याचा समा होता की सामान न्यायचं ते होता की गरीब आहे का ह्याचा गरीब आहे ते बी लय माजूर आहे नाही ते लका. वरनं तसा आहे नाही का नाही का लय गोड गरीब आहे. बोलतो नाही का माणसांना नाही तुला काय माहिती समाचा अनुभव घे बरं बाळाला आणतो मी लवकर जा आणि त्याला थिरा ना आणतो नाही तर भाजी करायचा वाटलो ती सारी सांडीन नाही त्याला आणतो की आता दारू पाहिजेत नाही काय जाऊ का नाही. मग मी आता हा हो आता ते बाळ्या मला गेल्या वाटणं आला होता बाळ्या दिसतो तिकून ते 4,000 दादानी पण आहे बाळ्या. सांगितलंय, पाईप बसवा काय झालं त्याच्या तुला माशाला पुढे सांगितलं होतं मी अरे ऐक आता इकडे थांब. बोलायची भेटतो की दादे थांबलाय तुझ्यासाठी ती बघ दादे थांबलाय दादे थांबलाय दादा? हा दादे थांबलाय मग मी येऊ का मग ये बरं 4,000 बघू पुन्हा हा पुन्हा बघू चाल. जा म्हणा चल देवड्याला दादे गेला नाही का नाही मगाच गेला दादे काय करतो, जातो घरला लय वेळ झालाय. सचिनराव आणतो ते बाळाला बाळा तर काय पेता पेल्याशिवाय काय सुचत नाही. जीव एक गाज बी खाय ना गाडीला काय केलं काय बी करतोय गाडीला
कुठे गेलं काय माहिती दाद्या एक. आणि दाद्या तू काय करतोय तू? अरे हुस आवडतोय की आवळा झाला का ना अजून? जहाला 2 नट राहिली होती बरं थांब आवडून बरी काय असं गाळ्याच काम आहे बघ तुझं तर. आवड बाबा. अरे काय झालं पाणी उद्याच्या लाईट यायची आणि एक जणाला दिलं तर लिकेज काढायला आणि म्हणलं पाणी न्यायचं तिकडं. अरे पण अरे का तुझ्या डोळ्याला काय झालं असं? ही होय. हा? अरे बाबा गेलतो तिकडं कांदे काढा चालू होतं आमचं. हा हा काय झालं? अरे इथे डोळ्याला म्हणतोय. हा अरे काय सांगावं तुला, ती मी कांदे काढायला गेलतो आज. आज कांदे काढा चालू होतं आमचं. आणि तिथे गेलो आणि त्या मधमाशीला काय दिसलं काय माहिती. मोहळाला का मधमाशी होती? ती मावळालाच काय दिसलं काय माहिती. मावळ होतं तिथं. हं. आलं आणि काय दिसलं काय माहिती. माझ्या डायरेक्ट पपीच घेतली. काय करावं तोंडाची हो म्हण. आयला तुझा लय तू पपी घेऊन सत्कार मस्त केलाय मोहळा. चांगला ओरडत पळवलो गावाकडे. काय सकाळ सांगावा. असंच कुठल्या मोहळापाशी जाऊन पपी घ्यायला तिथं तो असं डान्स करीत होतो ना. तितकंच खान जात होतं. इकडे खान जावा इकडे खान जावा. लय तुझी बेजार झाली बाबा. अरे काय सांगावं. जेव्हा पाण्यात जाऊन बसलो का तळ्यात तेव्हा बरं वाटलं. लईच अवघड झालं. आणि तू काय तुझं सगळं घालायचं काम आहे बघ जेव्हा बघा तेव्हा. काय झालं पेकावाला येईल? ते आता पाईपलाईन दिवसभर काय केलं मग तो. अरे दिवसभर लय काम माझ्या मागे होतं. काय काम आहे काय माहिती नुसतं पाईपलाईन हं. तिकडली लिकेज झालती. ती लिकेज काढायला गेलो एक जणाला दिली तिच्यापाशी समोर थांबावं लागतं. आता हिकडली एक जणाला दिली ह्यांनी काय केलं ती बघावं लागलं म्हणून हुस आवडतोय. आता ते बघतो तुला माहित आणि तिथे तळ्या फुटलेली ती पाईपलाईन. हा. काय पाईपलाईनला का गावातलं पाणी पुरवठ्याचं नळ जे असतात का पाईपलाईनीचं ती मोठ्या पाईपलाईनीचं फुटा जसं फुटतं का तसंच तुझ्या पाईपलाईनीचं फुटलं हिथं पण परवा हिथं चालू करावं तिकडे पाईपलाईन. मग काय हो इकडला इकडे ओढतोय तिकडे ओढतो इकडे निसतोय इकडे ओढतो इकडे निसतोय. मग केलं नाही का दगडाने हाणली पाईपलाईन राग काय मग कसं पाणी चालायचं मग? मग तुझं कळत नाही का मग गेली बाबा आता नीट बघ येतं का पाणी. बर 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 बघ जर नेट बीट बिजला असं एखादा बदलावा. नाही बदललं मी आता बदललंय का? सारे नवं खत टाकल्यात. मग ते उद्या पार्टीच काय नियोजन आहे. आणि तुझ्या पण पैसे दिलं काय केलं? माझ्या बिस्कुट दिली तुझ्या पैसे गोळा करायला सांगितलेलं. अरे मी तुझ्या पैसे नाही दिलं. अरे बाबा सपना काय तुझ्या पैसे पैसे बघ जरा. अरे रुपया नाही खिशातून काय लागा सांगायला. मोबाईल आल्यात का बघ. मोबाईल बी नाही ना माझ्या बघायला. झालं मोबाईल पाडला का. काय गडबडत माझ्या मागे सारे बघ नाही घरी असेल. हा घरी मोबाईल आल्यात पैसे चल अरे सकाळचं नियोजन कर पार्टीचं बघ ती काय होतंय ती. मग काय करू म्हणजे त्याला सकाळच्या काम सगळं कॅन्सल पण ती पार्टीचं करू पार्टी आणि पैसे सगळ्याकडून घे. देते की येते कीच म्हणतो तू कवा द्यायची ती पैसे उद्या सकाळ पार्टी. अरे खातानी देते आयला खतानी कसला विश्वास ठेवतो लागला खतानी म्हणतो कवा देते खतानी ती. खाल्लेले पैसे कोणीच बुडीत नाही. आणि सगळं ती सामान मटन बिटन आणायचं तुझं सगळं काय असेल का आणायचं सगळं तुझं आणायला. काय पार्टीची बिर्टी उरकायचं बघायचं केलं की रेडी का आणलंय की मग दाद्या मी काय करतो ना मटन सगळं आणलंय ना. शिकाय किती किलो आणलं? 2 किलो एका मोठं भारी एक काम कर मी सांगतो तसं कर आता. कसं आता एक काम कर सचिन मान तिथनं लय चलवीत लावलं. एक काम कर मग तुला त्रास दिला का ते? लय त्रास दिला त्याची जिरवायची जिरवाची त्याची त्याची पार्टी कशी साजरी होते का मी बघतो. ही पार्टी कशी साजरी होईल मी बघतो काय करायचं. काय करायचं माझ्या टुकून आहे जरा मी वापर करतो मटन काढून ठेवा याच्या पाचला ठेवू काढून ठेव आपण दोघं करू थोड्या वेळची गेल्यावर काय करा काकू काही बोल तुला जी वाटत ती काही बोलतात सगळं टाक. ए बाबा मला माहिती आहे तुला सांगतो मटणाचं मी नियोजन सगळं करतो. हे पैसे भरले सगळं मटणाचं पण तू त्याच्याकडून घेऊन मला द्यायचा. ती माझी जिम्मेदारी ती मी बरोबर काढली. तू तिकडे खर्ची मी करतो पण मटन नीट ठेवा. मी खोरं घेऊन यायला लागलो आपलं मटन त्यातलं मटन मी आणून पैसे घेऊन घ्यायचा पटकन. उपाशी पार्टीचं काय मिळेल काय नाही चल का लवकर. काहीच खाल्लं नाही तो. एक छटाक काजून एक छटाक बदाम खाल्लंय फक्त दुसरं काहीच नाही. खरं हा काहीच खाल्लं नाही. मला का चल बरं लवकर नियोजन. लय भूक लागली का. एक काय रे मागायच्यापासून होईल की तुला का ती पार्टी दाद्या म्हणला थांब जरा थोडे वेळ कवर थांबायला काय लय भूक लागली का चल का दादा पटकन. आतमध्ये कांदा चिरते काय चीज पैसे आणले तुम्ही. काय का दाद्या निवांत बसला इथं माहितलं का मी म्हणलं का ना दाद्या सचिन राव कुठे गेलाय? मसाला आणायला गेलाय. काय ती मसालाच गोळा करते सकाळपासून. मग काय टाकतो त्यात? तो आला ते मसाला बेसाला आणि तुमचं काय उरकलंच नाही का. दादा मटण आणले का ती एक काम कर आता धुवून आण जा
तुम्ही सार भाजी करून बसला असता ना. मग तुम्ही काय करा बसायचं खाली आम्ही कांदा चिरतो तुम्ही सगळं दुसरं काम करा मी मोठं दूर काढतो बरोबर बरं एक वाटते. पण भाजी पुन्हा तुम्हाला करावं बरं का ती सगळं आम्हाला भाजी जमत नाही असं चेक खाली बसा, खाली बसा. पैसे द्या सगळेजण आपल्याला पैसे द्या. सोडतो पैसे आले मला 10 रुपये जास्त घे हा पण मला 2 बट्टे जास्त द्यावं लागते. जमतंय तसं करून सोन्याला एक कमी दिली तरी चालेल माझ्यापेक्षा. मी 10 रुपये देतो जमतंय महागडते अरे कुठे द्यायचं? हाय शिल्लक पण मी ऑनलाईन टाकणार. हा चालतंय ऑनलाईन. आणि काय म्हणलं असं तुला नेमकं बादल मी स्टीलचं चमचे आणायला सांगितलं. हा हा खाली फायबरचं लवून आहे म्हणून असं वाकडा होतोय वाकडं गुटी यायची ना ती एक चमचे वाढायची एक गुटी खाली पाडायची. तसं करायचं. ते तुमच्या फायबर मला ते ह्याचं टेल चालणार ना माझी मला वैयक्तिक मी सांगितलं त्याला आणायला. मी शिवीचं खोर आणतो तू का आणायचं? अरे बरं उरका की मी लवकर त्यावर पैसे पटकन आणतो. याच्यावर समजायचं फटाफट द्या पैसे. किती 100 का? हा 100 द्या समजा 100 हे द्या तुमचा 100 तुम्ही द्या की मी देतो मी समजा शेवट देणार आहे. मतदान करा पुढे मला हे करीत जा. हा, तू दे समजा आता जेव्हा मतदानाचं ह्यांचं मतदानाचं काढायचं द्या 100 हो. हे माझं 100 वर 5 रुपये मला 2 बट्टे जास्त थांबाय. ते मला 2 बट्टे जास्त आले पाहिजे वर 5 रुपये चालतंय. सकाळी काय म्हणणं ऐकून घ्या. मला सकाळ पैसे येणार होते एकदा कडून मग मी तुम्हाला हे सकाळ पैसे दिला असतं मला 20 वेळेस मला द्यायचे तिथं. अरे बरं ही मसाला मी भरल्यात तसं तिकडे म्हणलं काय करतो बरं हे पैसे आपण हे बघू पुन्हा मटण घेऊन ये, पाठ करून जाऊ. मटेरियल आणू गाडीला मटण गाडीची खोड म्हणजे ऑनलाईन पैसे पाठवले. आणि गेल्या वेळेस काय केलं की मसाल्याला पैसे दिले हा. आणि चेअर पुढे घेऊन ये मला 4000 घेऊन आलाय त्या दुकानदारापासून त्यामुळे बरोबर हालून द्यावं नाही, सांगितलं. जाऊ. कामाचे पैसे मला द्यायला कामाचे पैसे द्यायला म्हणून पराठीत कुठं करतो काही पळून जाय बघतोय किती आणलं काय किती किलो आणलं दाद्या? बाळाची किती वेळ झाली? आज काय करतो दाद्या? मी काय पैसे देतो मग समजा 100 काय समज नाही मला बी तसंच समजा माझी चुकी दाद्यापाशी मी पैसे दिले मसाला आला मी कोथिंबीर घेऊन आलो हे काय तुला घेऊन आलो मी. कोथिंबीर करणं घेऊन आला बघा तुमचं चला चला